नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. नीट परीक्षेतील पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कॉक्रोच जनता पार्टीने मागितला असून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते. परंतु दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उपोषण स्थळावरून बळजबरीने ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण ढवळून निघाले. रविवारी ठाण्यातील वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी शेकडो तरुणांनी यात सहभाग नोंदवला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून दिल्ली पोलिसांनी बळजबरीने हटवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वांगचुक यांनी आपले उपोषण सुरू ठेवले. याच ठिकाणी CJP संस्थापक अभिजित दबके यांच्यावरही शाई फेक झाली. याचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाच्या नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सोनम वांगचुक यांनी मागील 20 दिवसापासून नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या विरोधात शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने उपोषण करत आहेत. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये हलवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, जो अत्यंत चुकीचा आहे आणि असंवैधानिक आहे. तरुणांनी एकत्रित येऊन सरकारला हे दाखवून दिले की तरुणांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे आणि अशा अन्यायाविरोधात तरुण नक्कीच आवाज उठवतील. देशाच्या शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे आणि सरकारला हे मान्य करावे लागेल की सध्याची शिक्षण व्यवस्था अपयशी ठरते. सोनम वांगचुक यांच्यावर झालेला हा हल्ला निषेधार्थ आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर अशा प्रकारे बळाचा वापर करणे लोकशाहीत मान्य नाही, असे मर्जिया पठाण यांनी सांगितले. मुंब्रा दिव्यातील खारफुटीवरून सुरू असलेल्या बेकायदा भरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले गेले. भरावाला परवानगी नसतानाही तो रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई आणि भराव हटवण्याची मागणी करण्यात आली. यावर महसूल व वन विभागाने गुन्हा दाखल केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तर डंपरमुळे रस्त्याचे होणारे नुकसान आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मुंब्रा दिवा परिसरातील खारफुटीवर सुरू असलेल्या बेकायदा माती भरावाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका मर्जिया पठाण यांनी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. भरावाला महापालिकेची परवानगी नसताना संबंधितांवर गुन्हे का दाखल झाले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत भूमाफियांना प्रशासनाचे अभय मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पवई आणि मुलुंड येथून डंपर घेऊन माती भराव टाकला जात असताना प्रशासनाने केवळ पत्रव्यवहारावर समाधान मानले का, अशीही विचारणा करत हे डंपर रस्ते खराब करत असल्याचे त्यांनी सांगितले. खारफुटीवर भराव टाकून अनधिकृत बांधकामे उभी राहतात आणि नंतर ती तोडण्याची कारवाई करावी लागते. मग हा प्रकार सुरुवातीलाच का रोखला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या गंभीर प्रकाराकडे यापूर्वी लक्ष वेधले होते, याची सभागृहात आठवण करून देण्यात आली. खारफुटी नष्ट करून अनधिकृत बांधकामे उभी राहत असून उद्या त्याच बांधकामावर कारवाई करण्याची वेळ येणार असेल तर हा प्रकार थांबवला का जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यावर प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या चव्हाण यांनी संबंधित जागा खाजगी असून महसूल व वन विभागाने गुन्हा दाखल केल्याचे स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले महावितरणाचे वीज वितरण केंद्र आणि विद्युत यंत्रणांमुळे विकास कामांचा अपेक्षित लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचा गंभीर मुद्दा नुकताच पार पडलेल्या दिशा समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्ते रुंद झाले असतानाही DP रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही, तर अनेक ठिकाणी DP स्थलांतरित न झाल्याने रस्ता रुंदीकरणाची कामे रखडून पडलीत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या दिशा समितीच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली असून रस्ता विकसित अडथळे तातडीने दूर करण्यासाठी तातडीने एक आराखडा तयार करण्याचे आदेश बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व खासदारांनी दिलेत. जिल्ह्यातील विविध महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून तसेच MMRDA कडून रस्ते रुंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात
हाती घेण्यात आली. वाढती वाहतूक, लोकसंख्या आणि शहरीकरण लक्षात घेऊन रस्त्याची क्षमता वाढवण्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात येतोय. मात्र अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेली डीपी, विद्युत खांब आणि वीज वाहिन्यांचे स्थलांतर वेळेत होत नसल्याने विकास कामांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. काही ठिकाणी रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना अरुंद मार्गातूनच वाहतूक करावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर दिशा समितीने महावितरणाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विकास कामे पूर्ण झाल्यानंतरही डीपी स्थलांतरणासाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागणे योग्य नसल्याचे नमूद करत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात आला. रस्ते रुंदीकरणासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असताना केवळ डीपी स्थलांतराअभावी त्या कामांचा अपेक्षित परिणाम नागरिकांना मिळत नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. सोनम वांगचुक यांचे उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. वांगचुक यांनी आपले उपोषण सुरू ठेवले. या ठिकाणी अभिजित जपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला. हा प्रकार हुकुमशाहीची नांदी असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रसंगी सोनम वांगचुक यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याला पांढऱ्या चादरीत गुंडाळून पळून नेत प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की 1973 साली बिहारमध्ये, गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ते आंदोलन पेटलं आणि त्यामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये टियानमेन स्केअर करू नका. विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या, लाठीचार्ज केला की काय होते हे संबंधित चिन्ह पाहिले. तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग यांचे वय 27 होते. राजगुरू यांचे वय 26 होते. सुखदेव 26 वर्षाचे होते. सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबवू शकत नाही. आज देशभरातील विद्यार्थी एकत्र आले असून त्यांच्या चळवळीला कोणाचेही राजकीय पाठबळ नाही, तर ते स्वतःहून एकत्र आले आहेत. आपल्या जीवनाशी खेळणाऱ्यांना सहन का करायचे असा सवाल विद्यार्थी करतायत. हा आगडोम
उसळला आहे. आता देश वाचवण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील प्रतिष्ठित ठाणेकर दैनिक पत्रकार संघाच्या 2026-28 या द्विवार्षिक कार्यकाळासाठी रविवारी 19 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. कार्याध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास कटे यांचा पराभव करत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवला आहे. खजिनदारपदी राजेश शेट्टर यांनी बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचला आहे. ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजेरकर यांनी निवडणूक अधिकारी तर प्राची टिंगणकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्यात चौरंगी लढत रंगली. त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी 71 मते मिळवत विजय संपादन केला. दीपक दळवी यांना 50 मते मिळाली. कार्याध्यक्षपदाच्या लढतीत दीपक शेलार यांनी 75 मते मिळवून विकास कटे यांचा पराभव केला आहे. खजिनदार पदासाठी झालेल्या लढतीत राजेश शेट्टर यांनी 77 मते मिळवत राहुल क्षीरसागर यांच्यावर मात केले. दरम्यान उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डाके, सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्यांच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निकेश शार्दूल, गजानन हरिमकर, अमर राजभर, सचिन देशपांडे, नितीन दुसागर आणि प्रफुल्ल गांगुर्डे हे विजयी ठरले. महिला सदस्यपदासाठी सारिका साळुंके यांनी 86 मते मिळवत विजय मिळवला आहे. नूतन कार्यकारिणीसाठी चऱ्हातून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.